पेज नंबर 28, क्वेश्चन नंबर 18. तर मागील क्वेश्चनमध्ये आपण इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल पोटॅशियोमीटरच्या सहाय्याने कसा काढायचा हे स्टडी केलं आहे. तर आता क्वेश्चन नंबर 18 पाहूया. ऑन व्हॉट फॅक्टर्स डज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल डिपेंड. तर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल किंवा सेलचा इंटरनल रेजिस्टन्स हा कोणत्या गोष्टीवर डिपेंड आहे किंवा अवलंबून आहे. द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल डिपेंड्स ऑन फॉलोइंग फॅक्टर्स. खालील गोष्टींवर अवलंबून आहेत. त्या 3 फॅक्टर्स आहेत ते. नंबर 1, नोन रेजिस्टन्स इन रेजिस्टन्स बॉक्स आर. रेजिस्टन्स बॉक्समधील आपण जो सुरुवातीला रेजिस्टन्स काढतो तो आपल्याला माहीत असतो, म्हणून त्याला आपण नोन रेजिस्टन्स म्हटलं आहे. नंबर 2, लेंथ ऑफ वायर बिटवीन नल पॉईंट अँड पॉईंट ए दॅट इज L1. नंबर तर पॉईंट ए म्हणजे काय, सुरुवातीचा जो पोटेन्शियोमीटरचा पॉईंट आहे, सुरू होते जिथं वायर, त्याला आपण पॉईंट ए म्हणतो. आणि L1 यामध्ये म्हणजे आता पाठीमागच्या पानावर आपण जर पेज नंबर 26वर बघायला गेलो तर ए पॉईंटवर पासूनचं नल पॉईंटपर्यंत अंतर, म्हणजे हा सुरुवातीचा पॉईंट जर गृहीत धरला तर इथून जोडलेलं, इथून पोटेन्शियोमीटर वायर सुरू होते. तर इथून जिथे आपल्याला नल पॉईंट मिळेल, सपोज इथे मिळाला तर ए पासून L1 या पॉईंटपर्यंत अंतर, किंवा जे जॉकी इथं लावलेलं तर इथंपर्यंत जर L1 पॉईंट असेल तर A टू L1 यापर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते आपण मोजायचं आहे. आणि शेवटचा जो पोटेन्शियोमीटरचा पॉईंट आहे तो B आहे. म्हणजे AB ही पोटेन्शियोमीटर वायर आहे, त्याची लांबी आहे 400 सेंटीमीटर, 400 cm किंवा 4 मीटर. तर नंबर पॉईंट 3 बघा. लेंथ ऑफ वायर बिटवीन नल पॉईंट अँड पॉईंट ए दॅट इज L2. बी अँड इयर, म्हणजे इथं आपण बी म्हणूया. बी हा पॉईंट आहे आणि त्याने L पर्यंत नंतर बघायचं. क्वेश्चन नंबर 19, एक्सप्लेन ॲप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर. तर आता आपण ॲप्लिकेशन्स म्हणजे युजेस पाहिजे. द ॲप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर डिस्कस्ड अबव आर युज्ड इन लॅबोरेटरी, बट सम प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर आर गिव्हन बिलो. नंबर 1, व्होल्टेज डिवायडर इप्सिलॉन आर व्ही L1 L2 AB इज इक्वल टू L डिवाइस V1 इज इक्वल टू DV डिवायडेड बाय DL इंटू I1, म्हणजे V इज इक्वल टू I इंटू R. ओम्सला जर वापरला तर आपण V इज इक्वल टू I इंटू R, म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स. तर करंट हा DV डिवायडेड बाय करंट I1 घेतलेला आहे इंटू R DV डिवायडेड बाय DL. फिगर याला म्हटलेलं आहे पोटेन्शियोमीटर ॲज ए व्होल्टेज डिवायडर. तर हे जे सर्किट आहे व्होल्टेज डिवायडर, हे पहिला यूज आहे किंवा पहिला ॲप्लिकेशन आहे पोटेन्शियोमीटरचे. तर पान नंबर 29, पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज्ड ॲज ए व्होल्टेज डिवायडर टू कंटिन्युअसली चेंज द आउटपुट व्होल्टेज ऑफ ए व्होल्टेज सप्लाय. In figure, potential V is set up between points A and B of a potentiometer wire. One end of a device is connected to positive point A and other end is connected to a slider that can move along wire AB. Here the voltage V divides in proportion of length L1 and L2 as shown in above figure. Number 2, audio control. Sliding potentiometers are commonly used in modern lower part audio systems. तर ऑडिओ कंट्रोल म्हणजे हे दुसरं ॲप्लिकेशन आहे पोटेन्शियोमीटरचं. तर इथं बघा, स्लायडिंग पोटेन्शियोमीटर्स आर कॉमनली युज्ड इन मॉडर्न लो पॉवर ऑडिओ सिस्टीम्स. म्हणजे अशा ऑडिओ सिस्टीम्स की ऑडिओ म्हणजे जे साऊंडच्या बाबतीत आपण म्हणू शकतो, तर ज्याला रिक्वायरमेंट लो पॉवर आहे किंवा लो पॉवरची आवश्यकता आहे अशा सिस्टीम्समध्ये ॲज ऑडिओ कंट्रोल डिव्हायसेस. बोथ स्लायडिंग फेडर्स अँड रोटरी पोटेन्शियोमीटर्स, कंसामध्ये नॉब्स, नॉब म्हणजे काय, बटन किंवा स्विच असं म्हटलं जातं नॉबला, आर रेग्युलरली युज्ड फॉर फ्रिक्वेन्सी अटेन्युएशन, म्हणजे फ्रिक्वेन्सी मेंटेन करण्यासाठी, लाऊडनेस कंट्रोल
म्हणजे आवाजाची तीव्रता ही जी आहे ती कंट्रोल करण्यासाठी अँड फॉर कंट्रोलिंग डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑडिओ सिग्नल्स. नंबर 3, potentiometer as a sensor. If the slider of a potentiometer is connected to the moving part of a machine, it can be work as a motion sensor. A small displacement of the moving part causes changes in potential, which is further amplified using an amplifier circuit. आता इथं बघा, तिसरा जो ॲप्लिकेशन आहे तो पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर म्हणून कसा वापरायचा तो याच्या संदर्भात आहे. तो हा त्याचा ॲप्लिकेशन किंवा यूज आहे. तर इथे स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ मुव्हिंग पार्ट कॉजेस चेंजेस इन पोटेन्शियल. म्हणजे मुव्हिंग पार्टची जर थोडी जरी हालचाल झाली किंवा डिस्प्लेसमेंट झाली, कॉजेस चेंज इन पोटेन्शियलमध्ये चेंज होतो, विच इज फर्दर ॲम्प्लिफाईड युजिंग ॲम्प्लिफायर सर्किट. तो चेंज जो आहे पोटेन्शियल डिफरन्समध्ये पण चेंज होतो आणि तो ॲम्प्लिफाय केला जातो युजिंग ॲम्प्लिफायर सर्किट. द पोटेन्शियल डिफरन्स इज कॅलिब्रेटेड इन टर्म्स ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ द मुव्हिंग पार्ट. तर हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो कॅलिब्रेट कशामध्ये केला जातो, डिस्प्लेसमेंट ऑफ मुव्हिंग पार्ट. तो मुव्हिंग जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तो कॅलिब्रेट केला जातो. तर अशा प्रकारे आपण आता ॲप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर किंवा युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर हा पॉईंट डिस्कस केला आहे.